नमस्कार मंडळी, आजच्या ठळक बातम्यांमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, राज्यामध्ये 10 धडाकेबाज निर्णय। रविवार 31 मार्च 2024 काही मिनिटांपूर्वीच्या बातम्या। मित्रांनो, बातम्यांना सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनल सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ महत्त्वाच्या बातम्या या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, बातम्यांना सुरुवात करूया। मित्रांनो, आजच्या सकाळच्या बातम्यांमधील सर्वात महत्त्वाची बातमी, गृहिणींसाठी सर्वात मोठी खुशखबर। 1 एप्रिल पासून एलपीजी गॅस सिलेंडरमध्ये 300 रुपयाची सबसिडी मिळणार आहे। 10 कोटी कुटुंबियांना याचा फायदा मिळणार। आणि शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगलीसह महाराष्ट्रातील 19 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता। आणि महाराष्ट्रातील राजकीय कुटुंबातील सर्वात मोठी अपडेट, अजित पवारांनी केलेल्या सर्वेक्षणामध्ये सुप्रिया सुळे आघाडीवर असणार आहेत। रोहित पवारांचं म्हणणं, सुप्रिया सुळे हे 2.5 लाखांनी पुढे असणार, विजयी होणार, असं अजित पवार गटाला रोहित पवार यांनी सुनावलं। आणि आताच्या घडीची सर्वात आणि इम्पॉर्टंट बातमी, यांनाच मतदान करा, बाकीच्यांना पाडून टाका, मराठे मोकळे आहेत। मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला केले आवाहन। आणि संपूर्ण महाराष्ट्राचं या लोकसभेच्या रिंगणाकडे लक्ष असणाऱ्या बारामतीत ननन विरुद्ध भाऊजाई सामना रंगणार। अजित पवार गटाकडून सुनेंद्र पवार यांची उमेदवारी झाली जाहीर। आणि सर्वात धक्कादायक बातमी, अकोल्यातील पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये धक्कादायक प्रकार घडलेला आहे। पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये तब्बल 70हून अधिक महिलांना दूषित पाणी पिल्यामुळे आजारी पडलेले आहेत। आणि ही माहिती दडवून ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात आलेले आहेत। आणि आजच्या दिवसभरातील सर्वात महत्त्वाची बातमी, नोकरदार महिलेच्या अपघाती मृत्यूनंतर त्यांचे कुटुंबीय घरगुती सेवेचा दावा करू शकत नाही। हा विमा कंपनीचा दावा अमान्य करीत उच्च न्यायालयाने कार अपघात मृत्यू पावलेल्या महिलांच्या कुटुंबियांना लवादाने मंजूर केलेल्या नुकसान भरपाईच्या रकमेत 37,88,166 रुपयाची वाढ केलेली आहे। राजकारणातील सर्वात मोठी बातमी, शरद पवार गटाकडून उमेदवारी जाहीर होताच निलेश लंके बाळासाहेब थोरांच्या भेटीला पोहोचले। दोन्ही नेत्यांमध्ये मध्यरात्री 2.5 तास चर्चा झाली। आणि लोकसभा मतदानासंदर्भात सर्वात मोठी अपडेट, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता मतदारांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत। यामध्ये अंध मतदारांच्या सुलभतेसाठी त्यांना ब्रेल लिपीतून मतदार माहिती चिठ्ठी उपलब्ध करून देणार असल्याची माहिती मुख्य अधिकारी यांनी सांगितले। आणि आताच्या घडीची सर्वात महत्त्वाची बातमी, सरकारी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी नांदेड येथील सरकारी कर्मचाऱ्याचे निलंबन करण्यात आलेले आहे। सरकारी कर्मचारी सोशल मीडियाद्वारे लोकसभा निवडणुकीचा प्रचार करताना आढळल्याने त्यांच्या विरोधी निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे। आणि आजच्या घडीची सर्वात महत्त्वाची बातमी, हेडलाईन्स, केंद्र सरकारच्या माध्यमातून सौर ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी ज्या काही योजना राबवल्या जातात त्यापैकी केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रधानमंत्री सूर्योदय योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे। या योजनेच्या माध्यमातून देशातील 1 कोटी घरांना रूफटॉप सोलर पॅनल बसवण्यात येणार आहे।